अरे कोणा स्टेटस आहे? अरे कोणा स्टेटस आहे? सोनू साळवे नाही का, हा. त्याचं स्टेटस आहे. अरे हा ना रामशा, कोण आहे अण्णाभाऊसाठी आणि काय केलं त्यांनी आपल्यासाठी? याला गेटबीट लागला का रे? हा सारखा सारखा स्टेटस होतो अण्णाभाऊसाठीची. ए यार थांब तुम्ही, तो आला इकडं, त्यालाच विचारू आपण काय ते. काय रे लय निवांत बसले? अरे सोन्या, तुला 100 वर्ष आयुष्य तोच स्टेटस बघत होता आम्ही. हा का? अरे सोन्या, तुला एक विचारायचं होतं, विचारू का रे? हा विचार ना भाऊ, काय रे? तू सारखे त्या अण्णाभाऊसाठी स्टेटस ठेवतो, नेमकी त्या अण्णाभाऊसाठी कोण आहे? त्यांनी नेमकं आपल्यासाठी केलं काय ते तरी सांग आम्हाला. बर, अण्णाभाऊसाठींनी काय केलं? ज्यावेळेस हा भारत देश स्वतंत्र झाला ना, त्यावेळेस गरीब, कष्टकरी आणि कामगार यांची उपासमारी दिवस सुरू झाले होते. त्यावेळेस अण्णाभाऊसाठी म्हणाले होते, ये आजादी झुटी है मेरे देश की जनता भुकी. त्यावेळेस या कामगार, कष्टकरी आणि गरीब लोकांच्या न्याय हक्कासाठी त्यांनी त्यांच्या लेखणीतून लढा दिला. बरं मला सांगा, आपण कोणत्या राज्यात राहतो? महाराष्ट्रात. आणि मग त्याचं काय रे? त्याचं काय, जर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत जर लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांनी जर लढा जर दिला नसता ना, तर आपली महाराष्ट्राची राजधानी म्हणजे मुंबई ही गुजरातकडे गेली असती आणि आज ते लोक आपले मालक असते ना, आपण त्याचे गुलाम असतो. आणि हा जर ही मुंबई महाराष्ट्रामध्ये जर आली नसती ना, तर आज आपला मराठी माणूस हा कधीच वर आला नसता. आणि किरण्या, तू रोज स्टेटस ठेवतो ना, आमची मुंबई आपली मुंबई, एवढी छाती ठोकपणे म्हणतो ना आमची मुंबई, तर हा मुंबईचा टॅग जो आहे ना, ह्यो फक्त साहित्य रत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे मुळेचे, हे लक्षात ठेव. आणि रामशा, तुझं कापड दुकान आहे ना, तू तिथला मालक आहे ना? हा. आज तू जो मालक आहे ना, तो फक्त अण्णाभाऊ साठे मुळेचे. आणि एवढंच नाही, तर या महाराष्ट्राचं कुलदैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा रशियात जाऊन इतिहास सांगणारे ते म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. जग बदल घालून घावं, मला सांगून गेले भीमराव, हे सांगणार सुद्धा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. आणि एवढंच नाही, तर 1.5 दिवस शाळा शिकलेल्या अण्णाभाऊ साठेवर आज 3 कोटी लोक PhD करताय. जाऊ दे रे, तुम्हाला काय कळायचं त्यांचं कर्तृत्व. बरं ते जाऊ द्या, 1 तारखेला जयंतीचा कार्यक्रम ठेवले 1 ऑगस्टला, नक्की या. सोन्या थांब. सोन्या, 1 तारखेला जयंती आहे ना, आता जयंती ना आपण सगळ्यांनी संघ साजरी करायची. मराठीचा तू कैवारीची